भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यामध्ये भगवान महावीरांचं तत्वज्ञान, विचार आणि कार्य या दृष्टिकोनातून आज आपण महावीर जयंतीच्या निमित्ताने विचार करणार आहोत। सर्वप्रथम सर्वांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। भारतीय संस्कृती यातील संस्कृती हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे। मनुष्य व्यक्तिशः किंवा समुदायशः जी जीवन पद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वतःवर व बाह्य विश्वावर संस्कार करून जो आविष्कार करतो ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय। प्रामुख्याने संस्कृती ही संज्ञा धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी वापरली जाते। तिचा व्यापक अर्थ आहे संस्कृतीची अनेकता ही वस्तुस्थिती ती मान्य करते, म्हणून तिची व्याप्ती अमर्यादित असलेली दिसते। भारतीय संस्कृतीची 3 वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात। 1. अखंडित परंपरा। 2. राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव। 3. संस्कृती संघर्ष टाळून संस्कृती संगम करण्याची भारतीय समाजाची प्रवृत्ती। आपण नेहमी 3 शब्द ऐकतो, प्रकृती, विकृती आणि संस्कृती। प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे त्यात होणारा बिघाड आणि संस्कृती म्हणजे या प्रकृतीमध्ये विकार किंवा बिघाड होऊ नये म्हणून तिच्यावर करावयाचे विविध सम्यक संस्कार। भारतीय संस्कृतीचं एक उद्दिष्ट राहिलेलं आहे की धर्म, संस्कृती आणि जीवन या तिन्ही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे। या तिन्हीचा आशय एकच आहे आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्य। व्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील असलेली सातत्याने आपल्याला दिसते। लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच निश्रेयसाची प्राप्ती करणे आणि आदी भौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिस्थापना करणे हे भारतीय संस्कृतीचं प्रमुख उद्दिष्ट असलेलं आपल्याला जाणवतं। म्हणूनच भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते। कर्मात जिव्हाळा निर्माण व्हावा म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत वाहवा राहा म्हणून कलेलाही मान्यता देते। या भारतीय संस्कृतीत चारित्र्याला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे। त्यासाठीच संत, महंत, ऋषी, मुनी, तत्वज्ञानी, स्वार्थत्यागी आणि चारित्र्यवान व्यक्तींचा सन्मान करते आणि योग्य प्रसंगी त्यांचं स्मरण करायलाही आपल्याला सांगते। भारतीय संस्कृती केवळ ऐहिक उत्कर्षावर संतुष्ट नाही, तिचं अंतिम साध्य आहे धर्मविजय किंवा अध्यात्मविजय। स्वोद्धाराप्रमाणे लोकोद्धार हे सुद्धा
या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका भजनामध्ये म्हटलेलं आहे, जगाचा भेद लयाला जावो, शांती अखंडित राहो, मानव धर्म मानवा लाभो, अखिल जग सुखी हो. इतकंच नव्हे तर ही जगतनियंताजवळ त्यांनी प्रार्थना केली, विनवणी केली. साने गुरुजींनी सुद्धा खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे असे मानलेले होते. हे विश्वची माझे घर असे मानणाऱ्या ज्ञानेश्वरांपासून राष्ट्रसंत गाडगे बाबांपर्यंत ही संस्कृती व्यापून राहिलेली आहे. ही आकांक्षा व्यापलेली आपल्याला दिसते. राष्ट्रसंतांनी स्वतःचा परिचय एका अभंगात करून दिलेला आहे. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत ही पक्ष मेरा, सबकी भलाई कर्म मेरा, दुविधा को हटाना कर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा. आज महावीर जयंतीच्या निमित्ताने आपण या सर्वांचा एका वेगळ्या अंगाने विचार करतोय. जैन धर्माचा जो प्रणेता महावीराचा जन्म चैत्र शुद्ध त्रयोदशीला झाला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ जैन लोक ही महावीर जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करतात. जैन मंदिरं सजवतात, मिरवणूक काढतात. मिरवणुकीच्या पारंपरिक पद्धतीनुसार मिरवणुकीच्या अग्रभागी एक घोडा असतो. त्या घोड्यावर एक मुलगा बसलेला असतो. त्याच्या हाती एक लहानसा लाकडी पाळणा असतो. त्यावर जरीचे कापड असते. काही जैन लोक पर्युषण उत्सवातच भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला हा उत्सव साजरा करतात, अशीही नोंद आपल्याला ग्रंथांमध्ये आढळते. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात अनेक शैल शिखर आहेत. त्यापैकी वर्धमान महावीर हे सर्वोच्च शैल शिखर आहे असे मी मानतो. रामकृष्णादी महापुरुष वगळले तर भारताच्या ज्ञात इतिहासात भगवान महावीर हेच पहिले सर्वश्रेष्ठ असे धर्मपुरुष दिसून येतात. जैन धर्माच्या दृष्टिकोनातून महावीर हे 24वे तीर्थंकर होते. ऋषभदेवापासून भारतात जी श्रमण जैन धर्माची परंपरा होती तिथं पुन्हा एकदा त्यांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकात उद्धार केला. जैन परंपरेत धर्माला तीर्थ असे म्हणतात. ऋषभदेव ते महावीर अशी ही एकच परंपरा आहे. महावीरही या तीर्थंकरांपैकी एक म्हणून त्यांना तीर्थंकरच मानले जाते. भारतीय संस्कृती ही अनेक दलकमलाप्रमाणे आहे. त्यात वैदिक, जैन व बौद्ध ही त्रिदले परिपूर्ण व विकसित व मनोहर आहेत. या तिन्ही धर्मांनी भारतीय जनमानसावर जे संस्कार केले, जी जीवनमूल्य येथील भूमीत रुजवली, त्यामुळेच भारतीय संस्कृतीचे हे वैभवशाली मंदिर उभे राहिलेले आहे. भगवान महावीर हे श्रीकृष्ण आणि गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे मानवतेला चिरंतन सुखाचा मार्ग दाखवणारे एक धर्मसूर्य होते. त्यांनी मानव जातीच्या विचार वैभवात वैभवशाली भर घातली. आजही महावीराचे तत्वज्ञान, त्यांचे आचारसूत्रे, त्यांचे जीवनचरित्र आज भारतीयांना दीपस्तंभासारखे वाटलेले आपल्याला दिसते. आता जैन शब्दाचा अर्थ काय होतो आपण पाहणार आहोत. शरीर, इंद्रिय, मन आणि वाणी
यांना संयमपूर्वक निग्रहपूर्वक जिंकणाऱ्या व्यक्तीला जीन असे म्हटले जाते. अशा जितेंद्रिय महापुरुषांची उपासना करणाऱ्या व त्यांच्या अनुयायांना जैन असे म्हटले जाते. नमो अर्यंतानम, नमो सिद्धानम, नमो आर्यानम, नमो उवज्झायानम, नमो लोये सव्वसाहुनम हा जैन धर्माचा मूल मंत्र, महामंत्र मानला जातो. यामध्ये अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय सर्व साधू यांना नमस्कार केलेला दिसतो. त्यांना पंचपरमेष्ठी असे म्हटले जाते. जैन धर्म पंचपरमश्रेष्ठीची उपासना प्रमुख मानतो. परमपद पावलेला शुद्ध आत्मा म्हणजे परमेष्ठी होय. तो मलरहित असतो. केवल ज्ञानी विशुद्धात्मा परमजीन असतो. साधू ते अरहंत ही आध्यात्मिक विकास श्रेणी जैन धर्माला अभिप्रेत असलेली दिसते. आत्मसिद्धीसाठी सदाचरणी असणारा तो साधू, धर्म कार्य करणारा तो उपाध्याय, मोक्ष विद्येचे अध्यापन, दीक्षादान व संघाचे अनुशासन करणारा तो आचार्य होय. शरीर व कर्म यांच्या उपाधीपासून मुक्त तो सिद्ध होय. आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मसुख यांनी परिपूर्ण असा सर्वश्रेष्ठ असा मुक्तात्मा म्हणजे अरहंत होय. जैन धर्म हा तीर्थंकर धर्म आहे. तीर्थ म्हणजे धर्म, धर्माचे प्रगटीकरण, प्रवर्तन करणारे महापुरुष म्हणजे तीर्थंकर होय. त्यामुळे संसार सागर तरुण जाता येतो, त्याला तीर्थंकर म्हणतात. देवाहूनही श्रेष्ठ असा धर्माध्यक्ष व केवल ज्ञानी संत म्हणजे तीर्थंकर होय. जीन, अरहंत, सर्वज्ञ, वितराग, केवली या संज्ञांनी जीवनमुक्त महापुरुषांचे वर्णन केले जाते. विविध जन्मात आध्यात्मिक प्रगती साधत मानव जन्मात ज्यांनी सर्वश्रेष्ठ ज्ञान व पूर्णत्व संपादन केले ते जीन होत तीर्थंकर होत. मती, श्रुती, अवधी ही तीन ज्ञाने माणसाला जन्मतःच असतात. मनपर्याय व केवल ज्ञान हे क्रमशः प्राप्त होते. तीर्थंकर हे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक ज्ञान संपादन केलेले, जगत कल्याण करणारे, साधणारे मुक्त महापुरुष होत. ते चतुर्विध संघ संस्थापक असतात. जैन धर्माने भारताच्या वर्तमान काळातील 24 तीर्थंकरांमध्ये ऋषभ व आदिनाथ यांना पहिले तीर्थंकर आणि वर्धमान महावीर यांना 24वे तीर्थंकर मानलेले आहे. देवाहूनही श्रेष्ठ असे तीर्थंकर असल्याची जैन धर्माची श्रद्धा आहे. त्यानुसार तीर्थंकरांच्या सगुण साकार मूर्तीची उपासना जैन धर्मामध्ये विकसित झालेली दिसते. प्रत्येक तीर्थंकराच्या मूर्तीवर चंद्र, नाग, हत्ती, सिंह इत्यादी चिन्ह असते. त्यावरून ती कोणत्या तीर्थंकराची मूर्ती आहे याचा बोध आपल्याला होत असतो. श्वेतांबर संप्रदायाच्या मूर्ती सवस्त्र व सालंकृत असतात. दिगंबर संप्रदायाच्या मूर्ती विवस्त्र व निरंकार असतात. यक्ष, यक्षिणी, विद्या देवता यांचाही समावेश मूर्तिशास्त्रामध्ये केलेला असतो. जैन मंदिरे मूर्तिकला, स्थापत्य, शिल्प
यांनी भारतीय संस्कृतीचं सौंदर्य व वैभव वाढविण्यास बहुमोल कामगिरी केलेली आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. जैन दर्शन व धर्म यांची परंपरा वर्धमान महावीरापासून सुरू होत नाही, तर ती त्यापूर्वीच्या ऋषभदेव व आदिनाथ यांच्यापासून होते. तीर्थंकरांची ही महान प्राचीन व प्रदीर्घ परंपरा लक्षात घेता जैन धर्म हा भारतातील प्राचीन व प्रदीर्घ परंपरा असणारा धर्म आहे. डॉक्टर एच जाकोबी, डॉक्टर राधाकृष्णन, व्हिन्सेंट स्मिथ यासारख्या जागतिक कीर्तीच्या दार्शनिक इतिहासकारांनी, तत्वज्ञ अभ्यासकांनी हे सर्व आज मान्य केलेले आपल्याला दिसते. जैन धर्मशास्त्राने अनादि अनंत कालचक्राचे 6 विभाग मानलेले आहेत. अति सुखरूप, सुख दुःख स्वरूप, दुःख सुखरूप, दुःखरूप, सुखरूप आणि अति दुःख स्वरूप. दुःखाकडून सुखाकडे असणाऱ्या कालचक्र गतीला अवसर्पिणी किंवा अवनती काल मानले जाते. सांस्कृतिक इतिहासाचा प्रारंभ स्वैर, पाशवी, भोगलोलूप जीवनातून होत असतो. या भोगभूमीनंतर सामाजिक व्यवस्थापनेचे, धर्मनीतीचे युग किंवा कर्मभूमी अवतरते. 14 महापुरुष कुलकर वा मनु सामाजिक संस्कृतीचा विकास साधतात. त्यानंतर उत्तम चारित्र्य, धर्मोपदेश व नैतिक सदाचाराचा आदर्श निर्माण करणारे 24 तीर्थंकर, 12 चक्रवर्ती, 9 बलभद्र, 9 वासुदेव, 9 प्रतिवासुदेव असे 63 शलाका पुरुष वा महापुरुष इतिहासात निर्माण झाले, अशी जैन धर्माची श्रद्धा असलेली आपल्याला दिसते. ऋषभदेवांनी मोह, आसक्ती, कर्मबंध दूर करणाऱ्या व आत्मभान, आत्मसुख मिळवून देणाऱ्या तपोधर्माचा प्रसार केला. वर्धमान महावीरापूर्वी सुमारे 250 वर्ष झालेल्या पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह यावर आधारलेला चातुर्याम धर्म विकसित करून श्रमण परंपरा व श्रमण संघ यांचे कार्य दृढमूल केले. वर्धमान महावीरांचा असामान्य त्याग, तपश्चर्या, दिव्य ज्ञान, लोकचारित्र्य आणि कर्मकांडाऐवजी माणसाच्या नैतिक व आत्मिक विकासावर भर देणारा धर्मोपदेश, यामुळे जैन धर्म प्राचीन भारतातील अनेक राजघराणी, लोकसमुदाय यात विकास पावला. त्याला राजाश्रय, लोकाश्रय लाभून थोर भारतीय धर्म असे स्थान जैन धर्माला ही प्रतिष्ठा लाभली. विद्वत्ता, चारित्र्य आणि तपश्चर्या यांचे श्रेष्ठ आदर्श जैन मुनींनी उभे केले. साध्यवाद व अहिंसा ही 2 तत्वे म्हणजे जैन धर्माने केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक तत्वज्ञानाच्या क्षेत्राला दिलेल्या चिरंतन महत्वाच्या देणग्या आहेत. साध्यवादाने ज्ञानशास्त्रात, अहिंसा मूल्याने मानवी नीतिशास्त्रात शाश्वत स्थान मिळवलेले आपल्याला दिसते. वर्धमान महावीर यांचा कालखंड इसवी सन पूर्व 599 ते 527 आपण मानतो.
जैन धर्मातील 24 तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर म्हणजे वर्धमान महावीर. त्यांचा जन्म कुंडग्रामी हे ठिकाण वैशाली म्हणजेच वसाडच्या जवळ पाटण्यापासून 27 मैल दूर अंतरावर असलेले गाव. पित्याचे नाव सिद्धार्थ, माता सिद्धार्थ हा राजा होता. माता तिचं नाव त्रिशला. ही लिच्छदी राजवंशातील चेटक राजाची कन्या होती. त्यावेळी वैशालीचे गणराज्य सामर्थ्यशाली, बलशाली, शक्तिशाली होते. महावीराचा जन्म अशा बलशाली गणराज्यात झालेला होता. म्हणून जैन ग्रंथामध्ये महावीराला वैशालिक असेही म्हटले जाते. आई वडिलांनी त्याचं नाव वर्धमान ठेवलेलं होतं, पण त्याची प्रसिद्धी महावीर नावानेच झाली, कारण त्याच्या ठिकाणी वीरवृत्ती होती. इंद्र त्याच्या दर्शनासाठी आलेला होता व दर्शन होताच त्याला त्यांनी वीर म्हणून संबोधिलं. चरण मुनींनी त्याला सन्मती या नावाने संबोधिले. त्याचे महावीर हे नाव ठेवले ते संगमदेवाने. हा संगमदेव वर्धमानाच्या पुढे सर्परूपाने प्रगट झाला. वर्धमान ज्या वृक्षावर चढून बसलेला होता त्या वृक्षाला त्याने वेढलेले होते, पण वर्धमानाच्या मनात त्याला मारण्याची लवा मात्रही इच्छा झाली नाही. त्याने तात्काळ त्या सर्पामधले हिंसकत्व नष्ट केले. तेव्हापासून तो वर्धमान हा महावीर म्हणून ओळखला जाऊ लागला. या महावीराला ज्ञातृपुत्र असेही एक नाव आहे. या नावाची व्युत्पत्ती आणि त्याच्या सांप्रतचा एका जातीशी कसा संबंध पोचतो याबाबत पंडित राहुल सांकृतायन यांनी पुष्कळ माहिती आपल्या समोर आज संशोधनातून सादर केलेली आहे. महावीराच्या जन्माविषयी सुद्धा अनेक प्राचीन गाथा सुद्धा आपल्याला संस्कृती कोशामध्ये दिसतात. महावीराचे चरित्र, चारित्र्य आणि कार्य याचे उत्कृष्ट विवेचन अनेक अभ्यासकांनी सुंदर रीतीने केलेले आहे. तत्कालीन समाज जीवनातील सर्व दृष्ट गोष्टी, दुष्प्रवृत्ती यांच्या विरुद्ध बंड उभारून महावीराने श्रमण संस्थेची प्रतिष्ठापना केली. संन्यस्त वृत्ती, कुशाग्र बुद्धी, पराकोटीचा त्याग आणि जी तत्वे त्यांना पटली ती लोकांपुढे निर्भयपणे मांडण्याचे धैर्य अशा अनेक गुणविशेषांच्या जोरावर महावीराने आपल्या धार्मिक कार्याची बैठक पक्की केलेली आहे. राजापासून रंकापर्यंत, ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत सर्व वर्गातले आणि थरातले शिष्य त्यांनी आपल्या सभोवती गोळा केले. प्रचलित जाती व्यवस्थेवर कडाडून हल्ला त्यांनी केला. कुठल्याही व्यक्तीला जे मोठेपण येते ते विशिष्ट कुलात जन्म घेतल्याने येत नसून ते त्याच्या उत्तम चारित्र्याने येते, हे महावीराने निर्भयपणे प्रतिपादन केलेले होते. महावीर हा ब्राह्मण धर्माच्या किंवा ब्राह्मण धर्मातील सर्व गोष्टींच्या विरुद्ध नव्हता असेही आपल्याला दिसते. आदर्श ब्राह्मणांची निंदा न करता त्यांना आपल्या धर्मात समाविष्ट करून घेतले. इतकेच नव्हे तर महावीराचे गणधर मुख्यतः ब्राह्मणच होते. सर्वसामान्य माणसाला आपला उपदेश समजावा अशी भावना असल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेऐवजी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर केला.
त्यांचे विचार गणधर म्हटल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रमुख शिष्यांनी ग्रंथ रूपाने संकलित केलेले होते. महावीरांचा हल्ला मुख्यत्वे अधपतित पुरोहित आणि त्यांचे जटिल कर्मकांडी क्रियाकांडावर होते. महावीर स्वतःला एक ब्राह्मण अशी पदवी सुद्धा लावून घेत असत, अशीही नोंद आपल्याला दिसते. आपली आध्यात्मिक समानता उद्घोषित करताना महावीराने वर्ण वर्ग याचा अडथळा कधीच येऊ दिला नाही. त्याप्रमाणेच स्त्री आणि पुरुष असा भेदही त्याने कधी केला नाही. स्त्रियांनाही संन्यास ग्रहणाचा अधिकार त्यांनी बहाल केलेला होता. हे सर्व कार्य करत असताना महावीराने पार्श्वनाथाची परंपरा कुठेही खंडित होऊ दिलेली नाही. या त्यांच्या व्यक्तिमत्वाचं औदार्य आणि धर्मसंघटकाचे चातुर्य आपल्याला दिसून येते. पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म महावीराने वाढविलेला पंचयाम धर्म यात भिन्नता कधीच नव्हती. आपल्या पूर्वीच्या तीर्थंकरांनी उपदिशलेल्या श्रमण धर्माची नैतिक बैठक पक्की करण्यासाठी महावीराने चातुर्याम धर्मात ब्रह्मचर्य हा 5वा याम समाविष्ट केला. यावरून महावीराने नव्या जुन्याचा समन्वय करताना, त्या सुधारणा करताना महावीराची दृष्टी किती प्रगल्भ होती हे सुद्धा आपल्याला जाणवते. महावीराला वयाच्या 72व्या वर्षी आश्विन वद्य अमावस्या या तिथीला पावापूर येथे निर्वाण प्राप्त झाले. हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात. अशी महावीराची कसाय पाहुड या ग्रंथात जयगाथा गायलेली आपल्याला दिसते. त्याचा अर्थ असा आहे, तो श्लोक असा आहे, सो जयई जस्स केवला नानु जल दपन्नश्मी लोधाया त्रायम पुढ पदी बिंब दिसई विससीय सयवत्त ग बभडरो विरो. अर्थ असा होतो, ज्याला केवल रूपी ज्ञान उज्ज्वल दर्पणात लोक आणि अलोक प्रतिबिंबाप्रमाणे विशद रूपाने दिसतात आणि जो विकसित कमलाच्या परागाप्रमाणे सुवर्ण कांतीने झळकतो, अशा भगवान महावीराचा जय जयकार असो. या भगवान महावीराच्या संदर्भात त्यांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट मला दिसली की ते एखादा विचार कसा पटवून सांगायचे. वर्धमान एकदा उत्तर चावल या गावावरून जात होते. शिवे बाहेर नागदेव नावाच्या श्रीमंत माणसाचा एक भव्य असा प्रासाद होता. तिथे कुठल्या तरी समारंभाची तयारी सुरू होती. नागसेनाने गावाबाहेरून जाणाऱ्या वर्धमानांना पाहिलं आणि या महापुरुषाने आपल्या घरी यावे, भोजन करावे असे त्याला वाटले. नागदेव म्हणाला, महाराज, कृपा करून आपण माझ्या घरी या, भोजन करा. आपण आला नाहीत तर मला अत्यंत दुःख होईल. नागसेनाला नकार देऊन दुखविणे म्हणजेच अहिंसा करणे वर्धमानांना शक्य झाले नाही. ते नागसेना बरोबर निघाले. अत्यंत आनंदी झालेल्या नागसेनाने त्यांच्या समोर भोजनाचे ताट मांडले. त्या ताटातील पदार्थ पाहताच वर्धमान अतिशय दुःखी झाले. कारण प्रत्येक पदार्थ बनविताना मांसाचा वापर केलेला होता.
प्रत्येक पदार्थाकडे पाहून वर्धमानांना बळी जाणाऱ्या प्राण्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. महाराज, आपणास कसली आठवण झाली? आपण शांत चित्ताने भोजन करावे, नागसेन नम्रपणे म्हणाला. वर्धमान गंभीरपणे म्हणाले, नागसेन, एक लक्षात घे, मनुष्य कितीही उपाशी असला तरी तो आपल्या नातेवाईकांचे मांस भक्षण करील काय? त्याला काही कळेना. तो आश्चर्याने विचारतो, म्हणजे काय महाराज? वर्धमान म्हणाले, तुमचे भोजन मांसयुक्त आहे. प्राण्यांचे, पक्ष्यांचे प्राण यासाठी घेतले आहेत. खरे तर हे प्राणी आपले बांधव आहेत. आपल्यासारख्याच भावना त्यांनाही आहेत. त्यांना दुःखी करून आपण आनंदाने भोजन करू शकतो का? हे विचार ऐकून नागसेन म्हणाला, महाराज, आपले विचार थोर आहेत. पण सगळेच मांसाहार करतात. प्राण्यांना ठार मारतात, यज्ञात बळी देतात. मांसाहार तर प्रधान आहार आहे, तो नम्रपणे उत्तर देतो. वर्धमान त्यावर सुंदर उत्तर काय देतात पहा. नागसेना, एक काळ असा होता की या पृथ्वी तलावर प्राणी विपुल होते. शेतीच्या रक्षणासाठी प्राण्यांचा संहार कदाचित आवश्यक असेलही. आज शेतीसाठी प्राणी नाहीत, ते यज्ञात मात्र बळी जातात. मांसाहार भक्षण ही प्रवृत्ती मुळातच हीन आहे. त्यामुळे हिंसाचार वाढतो. तो केवळ प्राण्यांपुरताच थांबत नाही, तर युद्ध तर काय आहे? या हिंसाचाराचे विशाल, व्यापक, मोठे रूप. राग, द्वेष, लोभ, मत्सर, संग्रह या साऱ्या दृष्ट प्रवृत्ती हिंसाचारातून उगम पावत असतात. या जगाला सुंदर बनवण्यासाठीच मी अहिंसेचे व्रत घेतलेले आहे. हे ऐकून नागसेन म्हणाला, महाराज, मी धन्य झालो. मला शुद्ध आहाराचं महत्व पटलं. ही महावीराची, वर्धमानाची समजावून सांगण्याची हातोटी होती. महाराज, क्षणभर थांबा. थोड्याच वेळात शुद्ध आहाराची मी व्यवस्था करतो. वर्धमान हसून म्हणाले, नागसेना, मी श्रमण आहे. श्रमणांनी इतरांना त्रास होईल असे वागू नये. स्वतंत्र व्यवस्थेची जरुरी नाही. थोडा गूळ आणि दूध आणले तरी पुरेसे होईल. नागसेनाने अत्यंत आदराने दिलेले गूळ आणि दूध घेऊन वर्धमानांनी पुढे प्रयाण केले. हे शुद्ध आणि सात्विक आहाराचं महत्व पटवून त्यांनी आपल्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसतो. जैन धर्मात प्रत्येक व्यक्तीला आपले भवितव्य घडविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार आहे. प्रयत्नवाद, आशावाद यावर आधारलेले पूर्णत्व प्राप्तीचे आत्मसाक्षात्कारवादी तत्वज्ञान हे जैन धर्माचे जागतिक धर्मतत्वातील तत्वज्ञानातील बहुमूल विचारधन जैन धर्माचे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटलेले आहे, महावीराचे चरित्र म्हणजे साधू चरित्राचा प्रथम आदर्श होय. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इत्यादी गुणांची परमावधी महावीराच्या ठिकाणी झालेली होती. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील महापुरुषांच्या शैल शिखरापैकी सर्वोच्च शिखर म्हणजे वर्धमान महावीर आहे,
हे यामुळेच मी आपल्या समोर प्रतिपादन केलेलं आहे. धन्यवाद.